हॅलो फ्रेंड्स, तर माझं नाव राज. आज आपला टॉपिक असणार आहे की LIC विमा सखी योजना याचा लाभ कसा घ्यायचा. तर महिलांकरिता निघालेली ही योजना आहे मित्रांनो. तर त्यांना 7,000 रुपये महिन्याचा मिळणार आहे आणि 45 ते 48,000 रुपयापर्यंत त्यांना बोनससुद्धा मिळणार आहे. तर त्याकरिता डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहे आणि अप्लाय कसे करायचे, तर स्मार्टफोनवरून आपण अप्लाय करू शकतो का, तर संपूर्ण प्रोसेस आणि प्रक्रिया आपण बघणार आहे मित्रांनो. तर त्याकरिता तुम्हाला डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे मित्रांनो. तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील. तर करूया व्हिडिओला स्टार्ट. तर तुम्हाला गुगल क्रोम याला उघडून घ्यायचं आहे. गुगल क्रोमला उघडल्यानंतर LIC विमा सखी योजना, तर यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. तर LIC तर फर्स्ट लिंक तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देऊन देईल, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. तर तुम्हाला लिंकला ओपन करून घ्यायचं आहे. तर यावरती क्लिक करूया. तर लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो. तर LIC तर बघू शकता, ह्या डब्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर बघू शकता लाईफ इन्शुरन्स. तर तुम्हाला लँग्वेज चेंज करायची असेल, सपोज इथे इंग्लिशमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. तर कॉर्नरमध्ये राईट कॉर्नरमध्ये इथे भाषेचा ऑप्शन दिलेला आहे, यावरती क्लिक करूया आणि हिंदी यावरती क्लिक करून घ्या. त्यानंतर ओके यावरती क्लिक करून घ्या. तर बघू शकता इथे लँग्वेज टोटली चेंज झालेली आहे. तर बघूया संपूर्ण प्रोसेस. तर भारतीय जीवन विमा निगम LIC की बीमा सखी भर्ती महिला कैरियर एजेंट. तर बघू शकता अभ्यर्थियों के लिए सामान्य अनुदेश. तर बघा LIC की बीमा सखी MCA योजना एक वजीफा योजना है जो विशेष रूप से महिलाओं के लिए है. तर मित्रांनो ही महिलांसाठीच निघालेली योजना आहे. तर इथे बघू शकता तुम्ही, जिसकी वजीफा अवधी 3 वर्ष आहे. तर बघू शकता 3 वर्षाचा कालावधी इथे दिलेला आहे. तर 3 वर्षासाठीच तुम्हाला इथे स्टाइपेंड म्हणून किंवा 7,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. तर बघू शकता MCA योजना के अंतर्गत किसी व्यक्ति की नियुक्ति को निगम के कर्मचारी के रूप में वेतनभोगी नियुक्ती नहीं माना जाएगा. तर बघू शकता तुम्ही इथे कर्मचारी म्हणून इथे काम करणार नाही मित्रांनो, आणि आपल्याला इथे कर्मचारी म्हणून काम करायचं पण नाही आहे. तर बघू शकता आवेदन की तिथि पर न्यूनतम आयु 18 वर्ष होनी चाहिए. प्रवेश के समय अधिकतम आयु 70 वर्ष होनी चाहिए. तर बघू शकता इथे तुम्हाला अप्लाय करायचे असेल तर 18 वर्ष इथे तुमचं वय असणे आवश्यक आहे मित्रांनो, आणि जास्तीत जास्त 70 वर्षाच्या आत तुमचं वय असणे इथे आवश्यक आहे. तरच तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्यानंतर बघा न्यूनतम योजना आणि योग्यता 10वी कक्षा उत्तीर्ण. तर 10वी पास असणे इथे तुम्हाला गरजेचे आहे, तरच तुम्ही याच्यात पात्र ठरणार मित्रांनो. तर बघू शकता MCA द्वारा प्रत्येक वजीफा वर्ष के दौरान पूरा किए जाने वाले प्रदर्शन मानदंड. तर बघू शकता त्यानंतर बघू जीवन की संख्या प्रथम वर्ष का कमिशन बोनस कमिशन को छोड़कर. तर बघू शकता इथे तुम्हाला कमिशन 48,000 रुपये मिळणार आहे मित्रांनो. तर बघू शकता जीवन की संख्या ती इथे 24 दाखवलेली आहे. तर 24 इथे तुम्हाला टोटल करायचे, तरच तुम्हाला इथे 48,000 रुपये बोनस मिळणार आहे. देय वजीफा. तर बघा वजीफा वर्ष प्रति माह देय वजीफा प्रथम वर्ष. तर पहिल्या वर्षी तुम्हाला 7,000 रुपये इथे मिळणार आहे मित्रांनो प्रति महिना. तर 7,000 रुपये महिना हे 1 वर्ष तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. द्वितीय वर्ष म्हणजेच दुसऱ्या वर्षी तुम्हाला 6,000 रुपये बशर्ते की पहले वजीफा वर्ष में पूरी की गई कम से कम 65% पॉलिसी हो दूसरे वजीफा वर्ष के संगत महीने के अंत तक प्रभावी हो. तर बघू शकता इथे तुम्हाला दुसऱ्या वर्षी कम से कम 65% पॉलिसी तुम्हाला इथे करायची आहे मित्रांनो, आणि तुम्हाला दुसऱ्या वर्षी 6,000 रुपये स्टायफंड म्हणून महिना इथे मिळणार आहे. त्यानंतर तृतीय वर्ष म्हणजेच तिसऱ्या वर्षी तर बघू शकता 5,000 रुपये बशर्ते की दूसरे वजीफा वर्ष में पूरी की गई कम से कम 65% पॉलिसी तीसरे वजीफा वर्ष के संगत माह के अंत तक प्रभावी हो. तर बघू शकता तिसऱ्या वर्षी सुद्धा तुम्हाला इथे 65% पॉलिसी करायची आहे मित्रांनो, तेव्हा तुम्हाला 5,000 रुपये महिना इथे मिळणार आहे.
तर महिन्यातून तुम्ही 2 सुद्धा पॉलिसी इथे करू शकता मित्रांनो। तर मौजूदा एजेंट या कर्मचारी के रिश्तेदार एमसीए के रूप में भर्ती होने के लिए पात्र नहीं होंगे। तर बघू शकता इथे तुम्ही जे इथे काम करेल तर त्यांचे रिश्तेदार किंवा त्यांच्या घरचे कोणीच इथे पात्र राहणार नाही मित्रांनो। तर बघू शकता इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे, रिश्तेदारों में निम्नलिखित परिवारी सदस्य शामिल होंगे, पति या पत्नी, गोद लिए गए और सौतेले बच्चों सहित, बच्चे चाहे आश्रिम हो या नहीं, माता पिता, भाई बहन और सगळे ससुराल वाले। तर बघू शकता इथे स्पष्टपणे लिहिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही सुद्धा इथे वाचू शकता। निगम के सेवानिवृत्त कर्मचारी या पुनर्नियुक्ति चाहने वाले पूर्व एजेंट को एमसीए योजना के अंतर्गत एजन्सी नहीं दी जाएगी। तर बघू शकता इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुमच्या घरचे रिश्तेदार तुम्ही इथे जोडाल तर तुम्हाला इथे स्टाइपेंड म्हणून 7,000 रुपये इथे मिळणार नाही मित्रांनो। मौजूदा एजेंट एमसीए के रूप में भर्ती के लिए आवेदन नहीं कर सकते। तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही इथे जो एजेंट राहणार आहे तो इथे भरती म्हणून इथे आवेदन नाही करू शकणार आहे मित्र। तर बघू शकता पासपोर्ट साइज इथे फोटो तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर आवेदन पत्र के साथ निम्नलिखित दस्तावेज संलग्न किए जाने चाहिए। तर बघू शकता, तर इथे तुम्हाला डॉक्युमेंट्स दिलेले आहे मित्रांनो। पासपोर्ट इथे तुम्हाला लागणार आहे। तर अशी इथे तुम्हाला वाचून घ्यायचे आहे डॉक्युमेंट इथे कोणकोणते दिलेले आहे। तर आधार कार्ड तुम्ही इथे जोडू शकता। तर भरपूरसे डॉक्युमेंट्स इथे तुम्हाला जोडायचे आहे मित्रांनो। तर तुम्ही इथे परिपूर्ण माहिती वाचू शकता। तर तुम्हाला अप्लाय करायचे असेल तर बीमा सखी के लिए यहाँ क्लिक करें। तर याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। तर त्यानंतर असा इंटरफेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर बघू शकता लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया। तर बघू शकता, तर तुम्हाला इथे फर्स्ट मधून इथे तुम्हाला नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे। नाही, जेंडर ते इथे तुम्हाला ऑटोमॅटिक सिलेक्ट करून मिळणार आहे मित्रांनो। तर बघू शकता इथे फिमेल, त्यानंतर नॅशनॅलिटी इथे इंडियन, त्यानंतर डेट ऑफ बर्थ हे तुम्हाला इथे टाकून घ्यायची आहे। त्यानंतर इंटर मोबाईल नंबर तर ते सुद्धा तुम्हाला इथे टाकून घ्यायचं। त्यानंतर ईमेल आयडी ते सुद्धा तुम्हाला इथे टाकावं लागणार आहे। त्यानंतर ॲड्रेस इथे टाकायचा आहे। त्यानंतर कन्फर्म ॲड्रेस इथे तुम्हाला टाकायचा आहे। तर बघू शकता ॲड्रेस 1 आणि ॲड्रेस 2 इथे 2 डबे तुम्हाला दिलेले आहे। त्यानंतर पिनकोड तुम्हाला टाकायचा आहे। तर बघू शकता, आणि त्यानंतर तुम्हाला इथे येस ऑर नो, तर बघू शकता इथे तुम्हाला नो करायचं आहे। आर यू रिलेटेड टू एनी एजंट, तर डेव्हलपमेंट ऑफिसर, एम्प्लॉई, तर बघू शकता इथे तुम्हाला सरळपणे इथे तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही इथे एजंट आहे का किंवा इथे तुम्ही कोणत्याही ठिकाणी इथे जॉब करत आहे का। तर तुम्हाला इथे नो करायचं आहे। तर नोवर तुम्हाला टिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे कॅप्चा कोड दिलेला आहे। तर कॅप्चा कोड जसा का तसा तुम्हाला इथे फिलअप करून घ्यायचा आहे। तर बघू शकता, त्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। असं तुम्हाला इथे इंटरफेस पाहायला मिळणार आहे मित्रांनो। तर बघू शकता LIC बीमा सखी, तर कॅप्चा व्हेरीफाईड फॉर्म सबमिशन सक्सेसफुली। तर बघू शकता तुम्ही, तर इथे तुमचा फॉर्म सबमिट होईल आणि तुम्हाला इथून जे तुम्ही माहिती टाकलेली आहे तर तुम्हाला कॉलसुद्धा येऊ शकतो आणि LIC तुम्हाला कॉल करेल। तर तुम्हाला फेक कॉलसुद्धा येईल, तर तुम्हाला पैसेसुद्धा मागितले जाईल। तर तुम्ही पैसे भरायचे नाही आणि तुम्हाला परिपूर्ण माहिती देऊन द्यायची आहे। तर फेक कॉल्सनी तुम्हाला वाचायचं आहे मित्रांनो। डेली अपडेट्स 9834 या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करणे गरजेचे आहे मित्रांनो। तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर येऊया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।